सुस्वागतम. हॅलो, आवाज येतोय सर? हॅलो, हा सर बोला. आवाज येतोय का? सर येतोय आवाज क्लिअर, बोला. आवाज येतोय का? ओके. सुस्वागतम सुस्वागतम. आज आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबेतर कळे या संस्थेच्या पद्मश्री डॉक्टर ग जाधव महाविद्यालय गगनबावडा या महाविद्यालयाच्या वतीनं नॅशनल वेबिनार सिरीज आयोजित केलेली आहे आणि याचा भाग म्हणून 16 मार्च म्हणजे आज रायझिंग करिअर्स इन फूड टेक्नॉलॉजी या विषयावरती कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी सांगुलवाडी चे प्राचार्य हर्षवर्धन कांबळे सर आपल्याशी संवाद साधणार आहेत. 18 मार्चला ॲडव्हान्स करिअर्स इन कॉमर्स निलय फाउंडेशन पुणे चे चेतन गोडबोले सर आपल्याला याच्यावरती मार्गदर्शन करणार आहेत आणि 20 मार्च रोजी करिअर्स इन बँकिंग डॉक्टर विजय कुंभार सर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. या 3 जे विषय आहेत ते कॉमर्स, फूड टेक्नॉलॉजी आणि बँकिंग क्षेत्रातल्या करिअरच्या संधी विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यामधल्या असणाऱ्या नवनवीन संधीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी च्या हेतूनं ही नॅशनल वेबिनार सिरीज आमच्या महाविद्यालयाने आयोजित केलेली आहे. या वेबिनार सिरीजचा उद्घाटन समारंभ आपण या ठिकाणी घेतोय आणि या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश देसाई सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी त्यांना प्रथमतः विनंती करतो. याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमच्या आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राध्यापिका डॉक्टर विद्या देसाई मॅडम याही या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या वेब सिरीजच्या आयोजनासाठी संपूर्णपणे आम्हाला मार्गदर्शन करणारे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर NV शाह सर, त्याचबरोबर माझे सहकारी वेब सिरीजचे समन्वयक डॉक्टर पानारी सर आणि माझ्या महाविद्यालयाचा सर्व स्टाफ यांचे मी प्रथमतः शब्दसुमनानं या ठिकाणी स्वागत करतो. आणि मित्रहो, आपल्याला माहित आहे की आजचा जो विषय आहे तो रायझिंग करिअर्स इन फूड टेक्नॉलॉजी. मनुष्याला जीवन जगत असताना अन्नाची गरज ही मुख्यतः आपल्या शरीराला ऊर्जा मिळवणे, शरीराची निरोगी वाढ करणं, शरीराचं संरक्षण करणं यासाठी अन्नाची गरज असते. आपल्या देशामध्ये अनेक समस्या आहेत, कुपोषण आहेत, अन्नाच्या असंतुलित घेणं किंवा जो आपण अन्न आहार घेतो त्याच्या असंतुलनामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात आणि यातूनच फूड टेक्नॉलॉजी किंवा अन्न तंत्रज्ञान या विषयामध्ये अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी या सेशनला कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी सांगुलवाडी या महाविद्यालयाचे प्राचार्य हर्षवर्धन कांबळे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी शब्दसुमनानं स्वागत करतो. आणि या वेब सिरीजचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर SS पानर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या वेब सिरीजचा प्रस्तावना करावी. नमस्कार. पद्मश्री डॉक्टर ग जाधव महाविद्यालय गगनबावडा यांच्या वतीनं आयोजित 3 दिवसीय राष्ट्रीय वेबिनार सिरीज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीश देसाई सर, संस्थेचे सचिव डॉक्टर विद्या देसाई मॅडम, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NV शाह सर, आजच्या कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक प्राचार्य हर्षवर्धन कांबळे सर आणि वेगळ्या महाविद्यालयातून जॉईन झालेले विद्यार्थी, प्राध्यापक आणि आमच्या महाविद्यालयाचे या वेबिनारचे कोऑर्डिनेटर S कांबळे सर आणि आपण सर्व आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं हे रोजगाराभिमुख योजना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवाव्यात या निमित्तानं महाविद्यालयानं 3 वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेत की ज्याच्यामध्ये रायझिंग करिअर्स इन फूड टेक्नॉलॉजी हा आजचा विषय आहे. 18 मार्च रोजी निलय फाउंडेशन यांच्या वतीनं ॲडव्हान्स करिअर्स इन कॉमर्स याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर
20 तारखेला करिअर्स इन बँकिंग फायनान्स या विषयावरती डॉक्टर विजय कुंभार हे आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. या सर्वाचा हेतू हाच आहे की आज कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्या रोजगाराच्या संधी लोकांना उपलब्ध नाही आहेत, लोकांना योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध नाही आहेत, फिजिकली आज कार्यक्रम घेणं शक्य नाहीत, पण वेगळ्या घटकांचं मार्गदर्शन होणं यासाठी आवश्यक आहेत. म्हणून आपण ही ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. यामध्ये 264 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहेत. त्याचबरोबर पद्मश्री डॉक्टर गगन जाधव महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसंच DRK कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर, मधुजी कॉलेज फलटण याचे विद्यार्थी, DK भोसले कॉलेज कोपरगाव यांचे विद्यार्थी, तसेच अनेक विद्यार्थी या सेमिनारला जोडले गेलेले आहेत. की याचा हेतू की या विद्यार्थ्यांना या संबंधित क्षेत्रातल्या म्हणजे एक सायन्स, एक कॉमर्स आणि एक आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देणं हा हेतू आहे. या प्रस्तावनेसकट मी इथं थांबतो आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे सचिव डॉक्टर विद्या देसाई मॅडम हे या उद्घाटन समारंभाकरता उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आमच्या संस्थेचे सचिव डॉक्टर विद्या देसाई मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर आवाज हा येतोय सर. सर तुमचा कॅमेरा सुरू करा. देसाई सर. मॅडम आपला आवाज येत नाहीत. आस्क टू अनम्यूट केले, त्याला म्यूट हे करा, क्लिक करा. हा ओके. आवाज येतोय सर? हा येतोय मॅडम. आज आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर गोगो जाधव महाविद्यालय गगनबावडा या महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन करिअर गाईडलाईन्स अँड काउन्सिलिंग या विषयावर राष्ट्रीय वेबिनार मालिका 2021 आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये 16, 18 व 20 मार्च 2021 या 3 सत्रीय मध्ये ही मालिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम प्राचार्य हर्षवर्धन कांबळे हे रायझिंग करिअर इन फूड टेक्नॉलॉजी ह्या विषयावर आपले मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नलिया फाउंडेशनचे पुण्याचे श्री चैतन्य गोडबोले ऍडव्हान्स करिअर इन कॉमर्स या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ऍडव्हान्स करिअर इन कॉमर्स विद्यालय सातारचे करिअर बँकिंग फायनान्स या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम संस्थेच्या धन्यवाद देते. आज काळ सुद्धा कार्यक्रमामध्ये तुम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये व्याख्यानासाठी या ठिकाणी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणार आहात. सर्वप्रथम आज जर ऑनलाईन करिअर गाईडलाईन्स अँड काउन्सिलिंग मध्ये जर हा महत्वाचा विषय आहे की करिअर इन फूड टेक्नॉलॉजी. आज आरोग्य ही आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे आणि हे जीवन जगत असताना सर्वात महत्वाचं आहे की आपला आरोग्य आणि आहार. आणि यामध्ये जर आपला आहार आणि आरोग्य व्यवस्थित असेल तर माणसाचं व्यक्तीचं जे आयुष्य आहे ते व्यवस्थित जगू शकतो. आज या आधुनिक जगामध्ये जर बघितलं की फास्ट फूड, जंक फूड आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींच्या आहाराच्या पद्धती बदललेल्या आहेत. पण त्याबरोबरच लोकांचं जे आयुष्यमान आहे ते आयुष्यमान कमी कमी होत गेलेलं आहे. आणि ह्या काळामध्येच जर ह्या अन्न तंत्रज्ञानामध्ये जर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या संधी दिल्या, चांगल्या प्रकारच्या म्हणजे अन्नदान फूड टेक्नॉलॉजीच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी आहेत, पण त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून ह्या व्याख्यानाचा हा उद्देश आहे. आणि कोरोनाच्या ह्या काळामध्ये जर बघितलं तर आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. आणि या अधिक माहिती तुम्हाला ह्या व्याख्यानामधून हर्षवर्धन कांबळे सर सांगणार आहेत. पण मी सर्वप्रथम प्राचार्य डॉक्टर NV शहा सर या व्याख्याते सर डॉक्टर आदिनाथ कांबळे सर यांचं सर्वप्रथम मी संस्थेच्या सचिव या माध्यमातून तुमचे आभार मानते. कारण हे तिन्ही विषय ही विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत.
वाणिज्य मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना करिअरच्या सत्रात महत्वाच्या संधी आहेत. जर बघितलं की हा 2015 पासून जर बघितलं जीएसटी असेल किंवा बँकिंग क्षेत्रामधले असतील, अकाउंट्स आहे, फायनान्स आहे, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना कॉमर्समध्ये करिअरच्या संधी भरपूर उपलब्ध दिलेल्या आहेत. आणि कॉमर्सचा व्यक्ती, ज्या विद्यार्थ्यांनी कॉमर्सचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, तो विद्यार्थी कधीच उपाशी राहू शकत नाही. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मचे सुद्धा कॉमर्समध्ये, वाणिज्य क्षेत्रामध्ये हे कोर्स आहे. अधिक माहिती तुम्हाला डॉक्टर विजय कुमार सर देणार आहेतच, पण मी सर्वच त्यांचं तसेच इंडिया फाउंडेशनचे सर सुद्धा तुम्हाला कॉमर्स या विषयावर सर माहिती देणार आहेत. मी म्हणजे अगदी आमचं कॉलेज छोटंच आहे आणि छोट्याशा कॉलेजमध्ये हे नॅशनल 3 स्तरावर हे वेबिनार आयोजित केलेलं आहे. आणि मी प्राचार्य आणि सर्वच व्याख्यात्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानते, कारण आज जगाच्या बाजारामध्ये या सर्वच व्याख्यानाची अत्यावश्यक गरज आहे. आज आपण कोरोनाच्या काळामध्ये हे ऑनलाईन घेत आहोत, पण पुढील काळामध्ये आपल्याला हे ऑफलाईन पद्धतीनं आणि प्रत्यक्षात कशा पद्धतीनं ह्या व्याख्यानाचा आणि ह्या विषयांचा हेतू साकार कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि संयोजकांनी मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपण या वेबिनार सिरीजच्या भाषण आणि उद्घाटन भाषणामध्ये सर्व विषयांचा आढावा घेतलात आणि या कार्यक्रमाच्या वेबिनारच्या आयोजनाबद्दल धन्यवाद दिलात. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. आणि या उद्घाटन हॅलो येतोय? हा सर, येतोय आवाज. तर या वेबिनारच्या आयोजनाबद्दल सर्व विषयांचा आपण आढावा घेतलात आणि या कार्यक्रमासाठी आपण शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षीय भाषण आमच्या हॅलो हा येतोय ना? हा, अध्यक्षीय भाषण आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश देसाई सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर, माझा आवाज येतोय ना? हा, हो येतोय सर, येतोय. नमस्कार. आज या ठिकाणी आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पद्मश्री डॉक्टर ग जाधव महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये आपण आज राष्ट्रीय वेबिनार मालिका, सर्वात महत्वाचं म्हणजे ही मालिका मला वाटतंय सर अभिमानानं सांगा वाटते की अनेक कॉलेजेसने या ठिकाणी वेबिनार घेतलेले आहेत, पण ते एका दिवसाचे असे घेतलेले आहेत. पण अशा पद्धतीची मालिका मला वाटते आपण या आपल्या याच्यामध्ये पहिल्यांदाच आपण आयोजित करतोय. आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NV शाह सर, त्याचबरोबर या वेबिनारचे आयोजन ज्यांनी केलं ते डॉक्टर पानारी सर, आदिनाथ कांबळे सर, या सर्वांचं मी प्रथमतः अध्यक्ष या नात्यानं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आज आपण जे काही वक्ते बोलवलेले आहेत, या ठिकाणी गोडबोले सर असतील किंवा गाडगीळ सर असतील किंवा डॉक्टर विजय कुंभार सर असतील, तुमचंही मी अध्यक्ष या नात्याने या वेबिनार मध्ये स्वागत करतो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं की आज या कोरोना सारख्या काळामध्ये जिथं ऑफलाईन विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाची गरज असते, पण ते शक्य नसल्यामुळे आपण ऑनलाईन हा कार्यक्रम आयोजित केलाय. आणि सध्याच्या ज्या या कोविडच्या महामारीमध्ये विद्यार्थ्यांना या सर्वांची गरज अतिशय मोठ्या प्रमाणात आहे की निदान ऑफलाईन नसं नाही का आपण ऑनलाईन मार्गदर्शन या माध्यमातून मिळतंय. आणि खरोखरच या सर्वांचं मी या ठिकाणी अध्यक्ष नात्यानं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि तुमचं सर्वांचे अभिनंदन करतो. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांना एकदा पुनश्च मी धन्यवाद देतो. आणि या वेबिनारचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल संयोजकांच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. आणि यानंतरचा
जो पहिला कार्यक्रम आहे, पहिला वेबिनार आहे रायझिंग करिअर्स इन फूड टेक्नॉलॉजी या विषयी प्राचार्य हर्षवर्धन कांबळे सर मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी मी आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक एस कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. आज या ठिकाणी नॅशनल वेबिनार या वेबिनारच्या पहिल्या सत्रामध्ये रायझिंग करिअर्स इन फूड टेक्नॉलॉजी या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी सांगुलवाडी, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि लवकरच डॉक्टर होऊ घातलेले आमचे मित्र हर्षवर्धन कांबळे सर यांचा मी परिचय करून देतो. हर्षवर्धन कांबळे सर यांचं शिक्षण MSc फूड टेक्नॉलॉजी आहे. ते 2 विषयामधून नेट आहेत. UGC नेट त्यांनी जून 2012 मध्ये पास केलेले आहे. त्यानंतर ASRB नेट ते 2013 मध्ये पास झालेले आहेत. ASRB म्हणजे ऍग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्वायरमेंट बोर्ड जी परीक्षा घेतं ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये त्याची सुद्धा त्यांनी नेट 2013 मध्ये पास केलेली आहे. त्याचबरोबर सर सध्या PhD करतायत. त्यांनी PhD शिवाजी विद्यापीठामध्ये सबमिट केलेली आहे आणि त्यांच्या PhD चा विषय जो आहे तो स्टडीज ऑन स्टँडर्डायझेशन ऑफ प्रोडक्शन मेथड ऑफ इन्व्हर्ट सिरप हाय फ्रुक्टोज सिरप फॉर शुगर केन ज्यूस या विषयावरती त्यांनी PhD चा प्रबंध नुकताच या ठिकाणी शिवाजी विद्यापीठामध्ये सबमिट केलेला आहे. येत्या काही महिन्यामध्येच त्यांना डॉक्टरेट सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर होईल. त्याचबरोबर सरांचं जे काम आहे ते संशोधनामध्ये सरांनी सुद्धा बरंच काम या ठिकाणी केलेलं आहे. नॅशनल लेवलला त्यांचे 2 रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. नॅशनल आणि स्टेट लेवलला सुद्धा त्यांचे बरेच रिसर्च पेपर या ठिकाणी पब्लिश झालेले आहेत. त्याचबरोबर संशोधनामध्ये सरांनी शिवाजी विद्यापीठामध्ये जी काही आविष्कार कॉम्पिटिशन घेतली जाते त्याची 2011-12 मध्ये त्यांना फर्स्ट प्राइज कॉमर्स मॅनेजमेंट या विषयातून मिळालं होतं. त्याचबरोबर 10-11 मध्ये त्यांना आविष्कार या कॉम्पिटिशन मध्ये 3rd प्राइज मिळालं होतं. पोस्टर प्रदर्शन असेल त्याच्यामध्ये म्हणजे पुण्या या ठिकाणी त्यांनी पोस्टर प्रदर्शन या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता, त्याचंही त्यांना प्राइज मिळालेलं आहे. NCET कॉन्फरन्स 2012-13 मध्ये जी घेतली होती त्याच्यामध्ये त्यांना बेस्ट पोस्टर प्रेझेंटेटर म्हणून त्या ठिकाणी त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचबरोबर सरांचा गेले 10 वर्ष ते टीचिंग क्षेत्रामध्ये आहेत. त्याचबरोबर गेले 5 वर्ष ते प्राचार्य म्हणून या ठिकाणी ह्या महाविद्यालयामध्ये काम करतात. त्याच्या आधी फूड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांनी डिपार्टमेंट फेलो म्हणून 2 वर्ष या ठिकाणी JRF जॉईन केली होती. आणि त्याचबरोबर सरांचं जे काम आहे त्यांनी विविध फूड टेक्नॉलॉजी संदर्भात जे प्रोजेक्ट आहेत, वायनरी प्रोजेक्ट असतील, पोलूस या ठिकाणचे, अशा विविध प्रोजेक्टवरती त्यांनी काम केलेलं आहे. सांगण्याचा मनोदय इतकाच आहे की आजचे जे वक्ते आहेत प्राचार्य हर्षवर्धन कांबळे सर, त्यांनी फूड टेक्नॉलॉजी अन्न तंत्रज्ञान या विषयावरती विविध पातळीवरती काम केलेलं आहे. आणि अशा एक अनुभव संपन्न आणि त्या विषयामध्ये पारंगत असणाऱ्या व्यक्तीकडून आपण या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या काही करिअरच्या संधी आहेत त्याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत. तर या ठिकाणी मी त्यांचा जो माझ्यावरती दिलेली जबाबदारी आहे ओळख करून देण्याची, ते या ठिकाणी मी थांबवतो आणि हर्षवर्धन कांबळे सर आपणाला विनंती करतो की आपण या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. Good morning, everybody. First of all, I would like to say thanks to organizing committee and management for giving me this opportunity to become a speaker and on this topic, rising career opportunities in food science and technologies. So food science and technology मध्ये भारतामध्ये सध्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशा प्रकारे वाढत आहेत या संदर्भात माझं प्रेझेंटेशन राहील. या संदर्भात PPT जी तयार केलेली सर, मला जरा अलाउड करा, म्हणजे मी PPT शेअर करेन स्क्रीन. ओके सर. स्क्रीन शेअर करण्यासाठी अलाउड करा. हा ओके सर.
डिसेबल झालं. 2 मिनिट सर, फक्त 2 मिनिट सर. ओके चालेल. तर या प्रेझेंटेशनचं स्वरूप असं राहील की बिफोर प्रेझेंटिंग और बिफोर गोइंग टू आवर कोर सब्जेक्ट, I will give you a brief information about what is food science and technology. What is the job, actual job of food technologist? Food technologist चा नक्की जॉब काय असतो, ते फूड इंडस्ट्रीमध्ये नक्की काय करतात, आणि सद्य परिस्थितीत भारतामध्ये करिअर अपॉर्च्युनिटी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये कशा प्रकारे वाढत आहेत हे प्रथम मी सांगेन. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी केलेल्या मुलांना असणारा वाव, त्याच्यानंतर खाजगी क्षेत्रात प्रायव्हेट सेक्टरमध्ये ही मुलं कोणकोणत्या क्षेत्रात काम करू शकतात याची संपूर्ण माहिती इथं देण्यात येईल. त्याचबरोबर 12वी सायन्स नंतर फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी आपण कोणत्या पद्धतीचे कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत, त्याच्यासाठी ऍडमिशन कसे घ्यायचे, त्या संदर्भातली सगळी माहिती मी देईन. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आय विल शेअर माय स्क्रीन. सर तुम्हाला होस्ट केलेला आहे, शेअर करा आपण स्क्रीन. ओके ओके सर, झाली का स्क्रीन शेअर? येस सर. ओके सर मॅक्झिमाइज करा ती. ओके 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 झाली ना? सर. I am representing here College of Food Technology Sangolwadi, which is affiliated to BSKKV Dapoli, Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapit Dapoli, Taluka Vaibhawadi, District Sindhudurg. Okay. Before going to our core presentation, I will briefly explain what is food. Food is any substances when ingested usually and will supply nutrients and that nourishes to our body. म्हणजे काय, असा कोणताही घटक जो आपण खातो किंवा पितो आणि त्याच्यानंतर त्याचं आपल्या शरीरामध्ये पचन होतं आणि पचन झाल्यानंतर तो आपल्या शरीरास पोषण देतो, अशा घटकास आपण अन्न असे संबोधतो. ओके. And what is food science and technology, or what is food technology? Food science and technology is a branch of science which deals with the application of the basic sciences and engineering to study the fundamental physical, chemical and biochemical nature of foods and the principles of food preservation as well as food processing. आता हे पहा, यामध्ये कसं आहे बघा की जनरली मेनी पीपल्स आर नॉट अवेअर अबाउट व्हॉट इज ऍक्च्युअल फूड टेक्नॉलॉजी. फूड टेक्नॉलॉजी नक्की काय आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. कारण काय आहे की मोमेंट दे हार्ड द वर्ड फूड टेक्नॉलॉजी, दे थिंक अबाउट द कुकिंग, रेसिपीज ऑफ व्हेरियस डिशेस, व्हेरियस फूड प्रोडक्ट्स. त्यांना कसं वाटतं की कुकिंग किंवा हॉटेल मॅनेजमेंट, विविध पदार्थ बनवणे याच्याशी हे संबंधित आहे. बट ऍक्च्युली कुकिंग इज अ स्मॉल पार्ट ऑफ फूड टेक्नॉलॉजी. तो एक लहान भाग आहे. Food technology is actually deals with processing, preservation and value addition of agricultural produce. आपल्या शेतामध्ये जे काही शेतीमाल पिकतो त्याचं प्रोसेसिंग करणं, प्रक्रिया करणे, प्रिझर्वेशन करणे, ते टिकवून ठेवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धती वापरणे आणि त्याचा जी आयुष्य मर्यादा आहे ती कालावधी वाढवणे म्हणजे शेल्फ लाईफ त्या घटकाची वाढवणे आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे मूल्यवर्धन करणे. दिस इज द ऍक्च्युअल जॉब ऑफ फूड सायंटिस्ट. फूड सायंटिस्टचा जॉब हा ऍक्च्युअली हा आहे. ओके. तर यामध्ये पहा की जर तुम्ही पाहिलं असेल तर आज जगाच्या समोर एक आहे की इट इज अ चॅलेंज टू फीड द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. जी लोकसंख्या वाढत आहे त्यांना फीड करणं हे चॅलेंज बनून चाललेलं आहे आणि याच्या जर मी जगाशी कम्पेअर केलं तर भारतामध्ये ही परिस्थिती जास्त भीषण आहे. वाढती लोकसंख्या, लिमिटेड ऍग्रिकल्चर लँड, शेत जमीन ज्या आहेत त्या मर्यादित आहेत, लिमिटेड ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस आणि त्याच्यानंतर या सर्व लोकांना फीड करणं ही खरं तर एक चॅलेंज आहे. मग याच्यामध्ये काय केलं जातं की पीपल्स वॉन्ट टू इन्क्रीज ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस, शेतीमाल कसा वाढवायचा याच्यावर ते काम करतात. मग रासायनिक खतांचा मारा करून जमिनी शारपड आणि नापीक होतात. पण ऍक्च्युअली काय आहे, इफ वी कम्पेअर, आपण जर बाहेरच्या कंट्री बरोबर कम्पेअर केलं तर आपल्या एक लक्षात येतं की सर्वेनुसार की बाहेरच्या देशात जितकं ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस आहे त्याच्या 80% ते प्रोसेस केलं जातं आणि प्रिझर्व केलं जातं. याच्या उलट भारतात आहे की 20%, लेस दॅन 20% प्रोसेस आणि प्रिझर्व केलं जातं आणि 80% काय केलं जातं, 80% मधलं बरंच फ्रेश कंझ्युम केलं जातं आणि त्याच्यानंतर बरंच खराब होतं, वेस्ट होतं. आता याच्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण देतो की एक सीझनल प्रोडक्ट जे आहेत, इफ यू ऑब्झर्व सीझनल क्रॉप्स जे आहेत ऍग्रिकल्चरल क्रॉप्स, आता याचं जास्तीत जास्त वेळेस आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतं कांदा, कोथिंबीर याच्या बाबतीत की ज्यावेळी सीझन असतो त्यावेळेस याचं प्रोडक्शन भरपूर असतं
आता इथे कॉमर्सचे लोक आहेत बरीच, प्रोडक्शन भरपूर आणि मागणी त्याच्या मनानं कमी होते, त्यामुळे याची प्राइस एकदम कमी होते. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकऱ्याला ते हार्वेस्ट करून बाजारपेठेत आणून विकण्यासाठी जितका खर्च येतो तितकाही खर्च ते विकल्यानंतर त्यातून निघत नाही. आणि 2-4 महिन्यानंतर बरोबर अपोजिट परिस्थिती येते की ते सीझन त्या प्रोडक्टचा निघून जातो आणि त्याच्यानंतर ते प्रोडक्ट मार्केटमध्ये नसताना त्याची भरपूर किमती वाढतात. मग सामान्य नागरिक म्हणतात की कांद्याच्या किमती एवढ्या वाढल्या किंवा दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आणि महागाई वाढली. तर हे कशामुळे होतं? आणि इथंच खरा फूड सायंटिस्ट आणि टेक्नॉलॉजिस्ट जे आहेत त्यांचा रोल आहे. म्हणजे काय आहे की बल्क प्रोडक्शन ज्यावेळी सीझनला होतं त्यावेळेस वी हॅव टू ऍक्च्युअली प्रोसेस प्रिझर्व दॅट फूड. ते फूड त्यावेळेस आपण प्रोसेस आणि प्रिझर्व करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून वी कॅन यूज दॅट फूड इन ऑफ सीझन. हे जर झालं तर काय होईल की शेतकरी जो आहे त्याला शेतीमालाचा योग्य भाव मिळेल, त्याला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळेल. बरोबर. त्याच वेळेस मार्केटमध्ये या प्राइसवर जास्त परिणाम होणार नाही, या स्टॅग्नंट राहतील. बरोबर. ह्या गोष्टी म्हणजे हे ऍक्च्युअली दिस इज द अल्टिमेट गोल ऑफ फूड टेक्नॉलॉजिस्ट. ओके, देन आय विल गो टू द व्हॉट इज ऍक्च्युअली फूड टेक्नॉलॉजी. फूड टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय हे आपण सांगू. त्याच्या अगोदर मी सांगतो की आता बरेच पीपल आता अवेअर झालेले आहेत, बिकॉज नाउ मोर दॅन एव्हर पीपल आर माइंडफुल अबाउट व्हॉट दे ईट. म्हणजे ते सध्या काय खातात, त्याची क्वालिटी काय आहे, व्हॉट टाइप ऑफ न्यूट्रिशन दे गेट फ्रॉम दॅट फूड, व्हॉट इज द सोर्स ऑफ दॅट फूड, वेदर इट इज व्हेजिटेरियन ऑर नॉन व्हेजिटेरियन. ओके, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आता विचार करू लागलेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेदर दॅट फूड इज फिट फॉर कन्झम्पशन. खाण्यासाठी ते फूड सध्या योग्य आहे का नाही त्याचा लोक आता विचार करू लागलेले आहेत. बरोबर. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त ऍग्रिकल्चरल प्रोसेस करून प्रिझर्व केलं जातं. आता हीच गोष्ट अशी आहे की देर आर इनक्रीज इन अपॉर्च्युनिटीज इन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन इंडिया. म्हणजे हे करिअर अपॉर्च्युनिटीज राईज व्हायला लागले. त्याला कारण असं आहे की तुम्ही जर बघितलं तर सामाजिक स्थिती बदलत चालली आहे. वर्किंग वुमेन ही कन्सेप्ट आता भारतामध्ये प्रिव्हॅलंट व्हायला लागली. पूर्वी काय होतं की 50% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज बिझी टू कुक द फूड. फक्त फूड कुक करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी 50% पॉप्युलेशन बिझी होती आपल्यातल्या महिला. बरोबर. 50% पॉप्युलेशन त्यामध्ये बिझी राहायचं. पण आता काय झालं की वर्किंग वुमेन दोघेही काम करतात. बरोबर. त्याच्यामुळं काय आहे की पॅकेज्ड फूडची गरज भारतात वाढत चालली. आणि तुम्ही जर सभोवताली नजर टाकली, सुपर मार्केट, डी मार्ट किंवा कोणत्याही मार्केटमध्ये गेलं, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला पॅकेज्ड फूडचा भरपूर स्टॉक तिथे दिसेल. कारण बरेच वेपर्स याचे त्याचे पाकिट, रेडी टू ईट फूड्स, इन्स्टंट फूड्स याचे पाकिट भरलेले असतात. हे 10 वर्षापूर्वी दिसत नव्हतं. कारण काय व्हायला लागले की आता हे वाढत जाणार आणि इथून पुढे वाढतच जाणार. कारण हाच फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा स्कोप आहे. काय कारण काय व्हॉट आर द बेसिक फंडामेंटल नीड्स ऑफ ह्युमन बिईंग. मानवाच्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. नंतरच्या वस्त्र आणि निवारा नाही मिळाला तरी माणूस जगू शकतो, पण अन्न मिळालं नाही तर तो जगू शकत नाही. दिस इज ऍक्च्युअल स्कोप ऑफ फूड टेक्नॉलॉजी. हा स्कोप आहे फूड टेक्नॉलॉजीचा. याचा स्कोप वाढतच जाणार आहे. याची या इंडस्ट्रीची ग्रोथ वाढतच जाणार आहे. फूड इंडस्ट्री ही आज मितीला जगातील सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे. भारतातील सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे. 13% आपण जे काही एक्सपोर्ट करतो भारतातून त्यातील 13% हे फूड मटेरियल आपण एक्सपोर्ट करतो भारतातून. तर हे घटक आहेत. आता मी तुम्हाला एक थोडीशी माहिती देईन की व्हॉट इज ऍक्च्युअल फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय हे मी तुम्हाला सांगतो. तर काय आहे की फूड टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स व्हॅरियस एस्पेक्ट्स ऑफ सायन्स टू डेव्हलप अँड डिझाइन इनोव्हेटिव्ह प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, इम्प्रूव्ह फूड क्वालिटी and nutritive value, enhance the safety, wholesomeness and availability of the food or food supply. Okay, it involves study of the characteristics of different components present in the food. म्हणजे काय आहे की फूड टेक्नॉलॉजिस्टला महत्वाचं काम म्हणजे काय असतं पहा, की जे काही फूड मध्ये घटक आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, हे जे काही घटक आहेत त्यांची स्टडी करणं, त्यांचे फिजिओकेमिकल कॅरेक्टरिस्टिक, त्यांचे भौतिक रासायनिक गुणधर्म त्यांचा अभ्यास करणं. बरोबर. त्यांचं जे त्या गुणधर्मामध्ये होणारे विविध बदल अंडर द डिफरंट कंडिशन्स ऑफ प्रोसेसिंग, प्रिझर्वेशन और स्टोरेज. हे प्रोसेसिंग करताना, प्रक्रिया करताना, त्याला प्रिझर्वेटिव्ह टेक्निक करताना त्याच्यावर नक्की काय बदल होतो त्या घटकांच्या मध्ये, स्टोरेजच्या दरम्यान त्यांचा काय बदल होतो आणि तो घटक कधीपर्यंत, किती काळापर्यंत कंजम्पशन साठी, ह्युमन कंजम्पशन साठी फिट असतो याचा अभ्यास करणं.
त्याचा एकदा अभ्यास केल्यानंतर ही जी काही माहिती आहे ती वापरून नवीन प्रक्रिया करणं रॉ मटेरियलवर, त्याच्यापासून न्यू प्रोडक्ट डेव्हलप करणे, त्याचबरोबर न्यू प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे, न्यू अनालिटिकल टेक्निक डेव्हलप करणे, चांगल्या क्वालिटीची फूड डेव्हलप करणे, हे फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या क्षेत्रात केलं जातं. आता फूड सायंटिस्ट काय करतात? फूड सायंटिस्ट स्टडी न्यू इन्ग्रेडियंट्स विच आर बेटर फॉर न्यूट्रिशन, आपल्याला चांगलं पोषण देतील अशा प्रकारचे नवीन इन्ग्रेडियंट शोधून काढणे, अशा प्रकारचे नवीन प्रोडक्ट डेव्हलप करणे, चांगले कालमर्यादा जे फूड प्रॉडक्टची आयुष्य मर्यादा वाढवतील अशा प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी नवीन डेव्हलप करणे किंवा असलेल्या टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा करणे, क्वालिटी मेंटेन करणे पुढची, हे काम आहे फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजिस्ट. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं पहा, आज काय झालेलं आहे की क्वालिटी ह्या गोष्टी प्राईम इम्पॉर्टन्स आहेत. त्याच्यानंतर आणखी घटक ऑब्झर्व करायला मिळते की फूड सेफ्टी सेफ आहे का हे बघणं. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की बरेच ठिकाणी आता पोषण आहार वगैरे ज्या ठिकाणी दिला जातोय अशा बऱ्याच ठिकाणी काही वेळेस अन्नातून होणाऱ्या विषबाधेच्या घटना घडलेल्या आहेत. तर हे फूड सायंटिस्टचं काम आहे की वेदर दॅट फूड इज सेफ ऑर नॉट, ह्युमन कंझम्पशन साठी ते सेफ आहे की नाही, त्याच्यामध्ये मायक्रोबियल स्पॉइलेजच्या फूडचं होतंय काय, त्याच्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहे ते कसं अवॉइड करायचं, सेल्फ डिटोरेशन प्रत्येक फूड प्रॉडक्ट मध्ये किती होतंय ते कसं अवॉइड करायचं, हे फूड टेक्नॉलॉजिस्ट बघतो. म्हणजे मी हे का सांगतोय तर लोकांचे बरेच गैरसमज आहेत फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये, एज्युकेटेड पीपल सुद्धा अवेअर नाही आहेत, बऱ्याच लोकांना ते कुकिंगशी रिलेटेड वाटतं. त्यामुळे मी सांगतो की ऍक्च्युअल फूड टेक्नॉलॉजिस्ट काय करतो आणि व्हॉट इज द मिनिंग अँड स्कोप ऑफ द ऍक्च्युअल फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके. त्याच्यानंतर बरेच मला लोक विचारतात स्कोप काय आहे. आता स्कोप असा आहे की अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही आणि पॅकेज्ड फूड आणि फूड इंडस्ट्री ज्या आहेत त्या वाढतच जाणार आहे. त्याचा ग्रोथ रेट हा आज मितीला सगळ्या इंडस्ट्रीपेक्षा सगळ्यात जास्त आहे. दिस इज द स्कोप ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ व्हॅल्यू एडिशन, मूल्यवर्धन. बरोबर, म्हणजे फूड टेक्नॉलॉजीचा ऍक्च्युअल स्कोप तुमच्या पण लक्षात येईल. आपण पाहिलं असेल की बटाटे वगैरे मार्केटमध्ये 3 महिने पीक घेतल्यानंतर शेतकरी मार्केटमध्ये बटाटे नेऊन विकतो आणि त्याचं पर केजी जर व्हॅल्यू बघितली तर तुम्ही 50 रुपये किलो 60 रुपये किलो ते बटाटे जातात. म्हणजे 3 महिने त्यामध्ये त्याने इन्व्हेस्ट केलेले असतात, कष्ट करून 3 महिन्यानंतर ते त्याला पीक मिळतं. त्याच्यानंतर त्याला 50 to 60 रुपीज केजी इज द व्हॅल्यू ऑफ दॅट ऍग्रिकल्चरल क्रॉप. ओके. देन त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजिस्टचा रोल येतो. आता काय करतो फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजिस्ट, त्याच क्रॉपचं व्हॅल्यू एडिशन करतो. व्हॅल्यू एडिशन म्हणजेच मूल्यवर्धन. कसं करतो तर हे जे बटाटे आहेत ते प्रोसेस करतो तो आणि त्याच्यापासून काय करतो, हे वेपर्स, पॅकेज्ड वेपर्स तयार करतात. बरोबर. आता मला सांगा वेपर्सचा काय रेट आहे पर केजी. वेपर्सचा रेट 5 रुपयाला जे आपल्याला पाकिट मिळतं त्याचं 18 ग्रॅम असतं, त्यामध्ये ते 5 रुपयाला आपल्याला मिळतं, म्हणजे 300 रुपये पर्यंत ते होतं. म्हणजे जो बटाटा 50 ते 60 रुपये पर केजीने मिळत होता त्याच व्हॅल्यू एडिशन प्रोसेसिंग पॅकेज ज्यावेळेस फूड टेक्नॉलॉजिस्ट करतो, मूल्यवर्धन करतो, त्यावेळेस तोच बटाटा 300 रुपये पर केजी होतो. हे प्रत्येक प्रोडक्टच्या बाबतीत आहे. टोमॅटो सॉसच्या काय कॉस्ट. दिस इज ऍक्च्युअल स्कोप ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके. Then I will briefly explain what is the actual job of the food science and technologist. नक्की तो काय करतो, what he does in food industry. फूड इंडस्ट्री मध्ये ते काय करतात. Food scientist studies the physical, microbiological and chemical makeup of the food. Depending on the area of specialization, food scientist may develop well process, preserve, package or store food according to industry and government specification and regulations. आता काय आहे की गव्हर्नमेंटचे प्रत्येक प्रॉडक्ट साठी स्पेसिफिकेशन्स अँड रेग्युलेशन्स असतात. फॉर एक्झाम्पल आता मिल्क आहे तर ती होल मिल्कला त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण किती असावं, हॅलो, कांबळे सर जरा डिस्कनेक्ट झालेत, आपण पुन्हा त्यांना जॉईन करून घेतोय. काय झालं सर, आवाज येतोय कांबळे सर? ओके ओके, माझा रेंजचा जरा प्रॉब्लेम होता त्यामुळे डिस्कनेक्ट झालं होतं. हा हॅलो, सर. हा सर, पुन्हा शेअर करा स्क्रीन. शेअर करतो. डिस्कनेक्ट झाल्यामुळे परत हे झालं, जॉईन झालं. 1 मिनिट सर. सर प्लीज स्क्रीन शेअरिंग करा फक्त, मला अलाउ करा. दिलेत सर.
1 minute, sir. Okay. आपल्याला slide बघायचे फक्त. ओके, वर्क ऑफ फूड सायंटिस्ट. ओके, तर हे जे फूड्स आहेत याच्यामध्ये फूड सायंटिस्टचं नक्की काय काम आहे मी सांगत होतो. ओके, दिस इन्व्हॉल्व स्टडी ऑफ नॉलेज अबाउट disturb द फूड. सर स्क्रीन मोठी करा आपली. ओके ओके F5 करा. ओके. ओके सर. ओके, हा ठीक आहे. मी गव्हर्नमेंट स्पेसिफिकेशन आणि रेग्युलेशन बरोबर निर्धारित जे केलेलं असतं त्याच्याबद्दल बोलतो होतो. तर काय असतं की आता जर तुमच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही, मिल्क जे आपल्या बाजारात मिळतं गोकुळचं असेल एरगुडचं असेल तर ते होल मिल्क असेल तर त्याचे स्पेसिफिकेशन गव्हर्नमेंटने निर्धारित केलेले असतात. बरोबर, तेवढं ते फॅट तेवढंच असावं लागतं, सॉलिड नॉट फॅट तेवढंच असावं लागतं. तर हे चेक जो करतो तो फूड इन्स्पेक्टर जो असतो तो फूड टेक्नॉलॉजिस्ट असतो. त्याच्यानंतर प्रोडक्शन मध्ये त्या पद्धतीनं जो फूड तयार करतो तो फूड टेक्नॉलॉजिस्ट असतो. आणि क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स मध्ये जो काम करून तितकं निर्धारित केलेलं आहे गव्हर्नमेंटने, जेवढं निर्धारित केलेलं आहे रेग्युलेशन जे दिलेलं आहे त्याच्या पद्धतीनं आहे की नाही हा बघणारा देखील फूड टेक्नॉलॉजिस्टच असतो. ओके, आता या फूड टेक्नॉलॉजीला काय करायचं असतं, हे टू गेन द नॉलेज अबाउट द फूड, nature of the food, its composition and its behavior under the different conditions of the processing, preservation and storage. Okay, causes of spoilage खराब होण्यामागचं कारण काय आहे? सेल्फ डिटेरिओरेशन म्हणजे सेल्फ डिकम्पोजिशन होतं. त्याच्यामध्ये घटक जे असतात त्याच्यामध्ये काय असतं की रासायनिक आणि भौतिक बदल होत राहतात. बरोबर, तर ते बदल होऊन काही वेळेस ते फूड काय होतं की दॅट फूड बिकम्स अनफिट फॉर ह्युमन कंजम्पशन. तर त्याचा अभ्यास करून त्याच्यानंतर ते अवॉइड करायचं by using different processing or preservative techniques. त्याच्याच बरोबर मायक्रोबियल स्पॉइलेज असतं. मायक्रोबियल म्हणजे काय असतं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होतात त्या फूड मध्ये आणि व्हॉट एव्हर न्यूट्रिएंट्स प्रेझेंट इन दॅट फूड दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज दॅट न्यूट्रिएंट्स टू देअर ओन मेटाबॉलिक रिक्वायरमेंट्स अँड देन that food becomes unfit for human consumption. To avoid this microbial spoilage, food technologist has to gain the knowledge about that food, and then he has to use the proper preservation technique, and then he has to preserve that food. Okay, principles of food preservation किंवा processing हे शिकणं आणि improving the quality in the food. आता attractiveness, सेफ्टी अँड न्यूट्रिशियस हे 3 घटक मेनली मॅन्युफॅक्चररच्या दृष्टीनं महत्वाचे असतात. तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यामध्ये ऑर्गॅनिलिप्टिक प्रॉपर्टीज म्हणजे काय असतं की फूड ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये कोणती पोषण मूल्य आहेत हे माहित नसतं. पण आपण ज्यावेळेस बघतो त्याच वेळेस त्याचं जे काही ऑर्गॅनिलिप्टिक इव्हॅल्युएशन म्हणजे बघणं त्याच्यानंतर त्याचा फ्लेवर, बरोबर, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग सुरुवातीला कंझ्युमर त्याची क्वालिटी कशी असणार हे जज करतो. प्रत्येक फूडचा कलर वगैरे त्या क्वालिटीशी असोसिएटेड असतो. तर हे मेंटेन करणं हे फूड टेक्नॉलॉजीचं काम आहे. ऑर्गॅनिलिप्टिक प्रॉपर्टीज त्याच्या इम्प्रूव्ह करणं, त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्हनेस आणणं या फूड प्रॉडक्ट मध्ये हे त्याचं काम आहे. त्याच्यानंतर प्रॉपर न्यूट्रिशन आणि सेफ्टी ऑफ दॅट फूड. ओके, then I will share with you some sectors of the food technology. Food technology म्हणजे कोणकोणते भाग येतात? तर फूड केमिस्ट्री अँड न्यूट्रिशन. फूड केमिस्ट्री अँड न्यूट्रिशन म्हणजे काय? फूड केमिस्ट्री मध्ये त्या अन्न घटकाचे संपूर्ण कंपोजिशन वगैरे चेक केलं जातं. कंपोनंट्स याच्यामध्ये काय कशाचा समावेश असतो? डेव्हलपमेंट ऑफ न्यू अनालिटिकल टेक्निक्स, डेव्हलपमेंट ऑफ न्यू प्रोसेसिंग टेक्निक्स, बरोबर. त्याच्यामध्ये फूड सायन्स, केमिस्ट्री किंवा न्यूट्रिशन याच्यामध्ये एक्सपर्ट झालेला माणूस हा डायटिशियन म्हणूनही काम करू शकतो. त्याच्यानंतर फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इज अनदर सेक्टर ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इज रिलेटेड विथ डेव्हलपमेंट ऑफ फूड प्रोसेसिंग इक्विपमेंट्स. वेगवेगळे इक्विपमेंट जे आहेत फूड प्रोसेसिंग हे तयार करणं याच्याशी आधारित असा हा सेक्टर आहे. देन फूड मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? तर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यापासून स्पॉइल होण्यापासून कसं वाचवणे किंवा त्याची जी हे आहे सेल्फ लाईफ चेक करण्यासाठी आपल्याला त्याच्या मायक्रोबायोलॉजिकल प्रॉपर्टीज चेक कराव्या लागतात. त्याच्यावर आधारित हा फूड मायक्रोबायोलॉजी आहे. देन सेन्सरी सायन्स इज अनदर सेक्टर ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी वेअर स्टडी ऑफ ऑर्गॅनिलिप्टिक प्रॉपर्टीज इज इन्व्हॉल्वड. ऑर्गॅनिलिप्टिक जे प्रॉपर्टीज आहेत पुढच्या त्याचा अभ्यास या सेन्सरी सायन्स मध्ये केला जातो किंवा सेन्सरी प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कशा पद्धतीने त्या फूड प्रॉडक्टच्या सुधारायचा याचा अभ्यास केला जातो.
देन फूड प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग. फूड प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग म्हणजे काय, अन्न जे रॉ मटेरियल आहे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस त्याच्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया. ओके. देन फूड सेफ्टी जे मी एक्सप्लेन केलं ऑलरेडी, म्हणजे ते फूड सेफ आहे की नाही कन्झम्पशन साठी. ओके. देन प्रोडक्ट डेव्हलपमेंट, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट फ्रॉम द ऍग्रिकल्चर प्रोड्यूस, याच्याशी हा भाग रिलेटेड असतो. देन एज्युकेशन अँड करिअर, फूड टेक्नॉलॉजिस्ट वाले R&D मध्येही देखील काम करू शकतात, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर जे टीचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत या ठिकाणी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर जी नेट एक्झाम आहे ती दिल्यानंतर शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून काम करू शकता. ओके. देन पब्लिक पॉलिसी अँड रेग्युलेशन, पब्लिक जे सेक्टर आहेत या ठिकाणी भरपूर प्रमाणात स्कोप आहे. अँड सस्टेनेबिलिटी, दिस इज ओके. Then I will explain in general impact of this food science and technology on the human life. There is enormous impact of this food technology segment on the human life because it is developed as the world's largest growing industry. सगळ्यात जास्त ग्रोथ रेट हा फूड इंडस्ट्रीचा आहे. आता याच्यामध्ये प्रोसेसिंग अनलिमिटेड व्हरायटी ऑफ फूड, कोणत्याही किती प्रकारचे विविध प्रकारचे फूड यामध्ये प्रोसेस केले जातात. तेवढे प्रोसेसिंग करणाऱ्या सर्व इंडस्ट्रीमध्ये या फूड टेक्नॉलॉजिस्टना स्कोप आहे. फूडचं फ्रेशनेस रिटेन्शन करणं हे देखील, सध्या जे फ्रेश फूड तुम्हाला कंझ्युम करायला मिळते ते फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजिस्ट मुळेच कंझ्युम करायला मिळते. अन्यथा काय होतं की जे नैसर्गिकच आहे की जो पदार्थ आहे तो हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन चालू होतं. पण फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजिस्ट ज्या प्रक्रिया करतो, जे प्रोसेसिंग करतो, जे प्रिझर्वेशनच्या टेक्निक वापरतो, त्यामुळे त्याचा फ्रेशनेस टिकून राहतो. ओके. देन विविध भागात पिकणारे फळं असतील किंवा विविध लांबच्या भागात तयार होणारे पदार्थ आपल्यापर्यंत येऊपर्यंत चांगल्या स्थितीत असतात. आपण ते ज्यावेळेस कंझ्युम करतो त्यावेळेस त्याचा होलसमनेस, बरोबर ना, आणि इंटिग्रिटी टिकून असते, त्याचं न्यूट्रिशन टिकून असतं, ते सेफ असतात. हे कोण करतो तर हे फूड टेक्नॉलॉजी करतो. आणि दिस इज ऍक्च्युअली रोल ऑफ द फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेगमेंट. ओके. देन स्पेशल फूड्स फॉर ॲस्ट्रॉनॉट्स, फूड सर्व्ड इन एअरलाइन्स. आता हे घटक नवीन आहे. नवीन म्हणजे खूप आहे म्हणजे स्पेशालिटी फूडचं एक तुम्हाला मी एक्झाम्पल देतो की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन स्पेशालिटी फूड्स. आता तुम्हाला माहितच असेल की नासानं जे चंद्रयान मोहीम त्यावेळेस हातात घेतली आणि चंद्रावर त्यांचे ॲस्ट्रॉनॉट्स गेले, तर त्याच्यासाठी जी त्यांनी तयारी केली असेल त्याच्या अगोदर त्यांच्यासाठी चॅलेंजिंग अशी एक गोष्ट होती की कोणती, तर हा जो कालावधी आहे मोठा, त्या कालावधी दरम्यान ते स्पेसमध्ये राहणार. तर या स्पेसमध्ये राहणार त्या दरम्यान त्यांना त्या संपूर्ण कालावधीच्या दरम्यान चांगलं नरिशमेंट देणारं फूड तयार करणे, त्या कालावधी दरम्यान टिकून राहणारं फूड प्रॉडक्ट तयार करणे, दॅट इज मोस्ट चॅलेंजिंग. ते सगळ्यात मोठं चॅलेंज होतं त्यांच्यासमोर. तेव्हा पिल्सबरी आणि नासा या दोन कंपनीनं एकत्र येऊन त्यांनी काय केलं की हसप नावाचा एक प्रोग्राम हे केला, हझार्ड अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉइंट, आणि त्याच्यानंतर त्यांनी 0 डिफेक्ट फूड प्रोडक्ट्स तयार केले, ज्याच्यामध्ये डिफेक्ट होण्याचे चान्सेस 0 राहतील. 0 म्हणजे काहीच त्याच्यामध्ये डिफेक्ट होणार नाही. ते तेवढा कालावधी, जेवढा वेळ ॲस्ट्रॉनॉट स्पेसमध्ये राहणार आहेत तेवढा कालावधी त्याच्यात पोषणमध्ये टिकून राहतील आणि ते कोणत्याही प्रकारे त्याचं सेल्फ डिटोरेशन होणार नाही किंवा स्पॉइलेज होणार नाही याची काळजी घेऊन असे फूड डेव्हलप केले. आणि त्याच्यानंतर त्यांनी चांद्रयानची जी मोहीम आहे ती लॉन्च केली. दिस इज ऍक्च्युअल इम्पॉर्टन्स ऑफ द फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग आता काय केलं जातं बघा, डायबेटिक पीपलसाठी स्पेशालिटी फूड डेव्हलप केले जाते सध्या. म्हणजे काय, लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारं फूड डेव्हलप करणे, हायपरटेन्सिव्ह पीपलसाठी सॉल्टचं प्रमाण कमी असणारं फूड डेव्हलप करणे, जे कॅन्सरचे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी कार्बन लेस म्हणजे कार्बन कमी असणारा डाएट तयार करणे, बरोबर. ही दिस इज. त्याचबरोबर आता जे स्पोर्ट्समॅन आहेत, बरोबर, त्या स्पोर्ट्समॅनला बघा प्रोटीन किंवा इन्स्टंट एनर्जी देणारे काही हे आहेत, ड्रिंक्स आहेत, काही फूड आहेत. काही लोक जी एक्सरसाइज करणार ती प्रोटीन रिच फूड प्रोडक्ट खातात. तर हे घटक जे आहेत म्हणजे टार्गेटेड, कंझ्युमरला टार्गेट करून जे प्रोडक्ट तयार केले जातात ते स्पेशल फूड्स असतात. ओके. इन्फंटसाठी देखील सेरेलॅक वगैरे तयार करतात. दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इन्फंटसाठी, लहान मुलांच्यासाठी जे फूड असतं वगैरे. ओके. त्याचबरोबर फूड सर्व्ड इन एअरलाइन्स वगैरे अशा व्हॅरियस सेगमेंट्स मध्ये जे सेक्टर्स मध्ये सर्व्हिस एरिया देखील, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ द फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके. देन रेग्युलेटिंग द फूड सप्लाय. फूड सप्लाय रेग्युलेट करणं हे देखील फूडच काम असतं. राशनिंग मध्ये जे प्रोक्युरमेंट ऑफ द फूड अँड देन डिस्ट्रीब्युशन ऑफ द फूड हे जे गव्हर्नमेंट करतं याच्यामध्ये देखील फूड टेक्नॉलॉजीचीच गरज असते. गव्हर्नमेंटच्या विविध जे परीक्षा होतात त्याच्यातून ते अधिकारी सिलेक्ट केले जातात. देन रेग्युलेटिंग मार्केट प्राइस इन ऑफ सीझन बाय प्रॉपर स्टोरेज अँड प्रिझर्वेशन ऑफ द एक्सेस फूड.
म्हणजे काय बल्क मध्ये जे मी बघाशी बोललो त्या पद्धतीनं बल्क प्रोडक्शन ज्यावेळेस होतं, ज्यावेळेस ऍग्रिकल्चरल क्रॉपचा सीझन असतो त्यावेळेस ते प्रोसेस करून प्रिझर्व करणं आणि अनअवेलेबिलिटीच्या वेळेस ते वापरणं हे देखील फूड टेक्नॉलॉजीचं काम आहे. त्याच्यानंतर फूड सप्लाय टू नॉन फूड प्रोड्युसिंग एरियाज, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी ते फूड तयार होत नाही अशा ठिकाणी ते सप्लाय करणं. ओके, देन वी विल गो टू द जॉब ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर डुईंग फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी केल्यानंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करू शकता, तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहे. बऱ्याच लोकांचं काय असतं की गव्हर्नमेंटमध्ये या क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत त्याच्यासाठी ते इंटरेस्टेड असतात. तर गव्हर्नमेंटमध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI याच्या थ्रू आपल्याकडे फूड इन्स्पेक्टर, असिस्टंट कमिशनर ऑफ द फूड, फूड सेफ्टी ऑफिसर या गव्हर्नमेंटच्या जागा भरल्या जातात. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असिस्टंट कमिशनर ऑफ फूड, फूड सेफ्टी ऑफिसर, फूड इन्स्पेक्टर हे असतात. याच ऑफिस मधून फूड सेफ्टीचे FSSAI लायसन्स, जो लहान लहान फूड विक्रेता असेल किंवा मॅन्युफॅक्चर असेल त्याला सुद्धा ते लायसन्स इश्यू करावं लागतं. या ऑफिस मधून ते लायसन्स इश्यू केलं जातं. तर हे अधिकारी जे आहेत ते फूड टेक्नॉलॉजिस्ट असतात, त्यांनी फूड टेक्नॉलॉजीच कम्प्लीट केलं असतं. तेव्हा असे ज्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. हॅलो, हॅलो, आवाज येतोय ना? हा सर येतोय, बोला आपण. येतोय ना? सॉरी फॉर डिस्टर्बन्स. इथं इंटरनेटचं कनेक्शन जरा हे असल्यामुळं मध्ये आधी हे होतंय, डिस्कनेक्ट होते, परत मला हे करावं लागतं. ओके, देन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS या ठिकाणीही फूड टेक्नॉलॉजीच्या गव्हर्नमेंटच्या वेळोवेळी जागा निघतात, त्या तुम्ही त्या ठिकाणी हा मुलगा लागू शकतो. त्याच्यानंतर मिनिस्टर ऑफ ऍग्रिकल्चर, मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, अपेडा, नाबार्ड, नाफेड, बार्क या ठिकाणी ही फूड टेक्नॉलॉजीची गरज असते आणि वेळोवेळी या जागा भरल्या जातात. ओके, देन स्टेट अँड सेंट्रल फूड लॅबोरेटरीज असतात. त्या ठिकाणी आता तुम्ही बघितलं असेल बरेच फूड प्रॉडक्ट, तर त्या फूड प्रॉडक्टच्या लेबलवर त्याचे जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती हे केलेलं असतं. त्यात प्रोटीन किती आहे, कार्बोहायड्रेट किती आहेत, स्पेसिफिक मिनरल्स किती आहेत, विटॅमिन्स किती आहेत, याची सगळी नोंद केली जाते. बरोबर, तर हे कोण करतं? हे फूड टेक्नॉलॉजिस्टच करतो. तर अशा गव्हर्नमेंटच्या लॅबोरेटरीज आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या as well as सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, वेअर फूड्स आर टेस्टेड. ओके, तर अशा ठिकाणी फूड टेस्टिंग साठी लॅब टेक्निशियन म्हणून किंवा फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून, फूड केमिस्ट म्हणून गव्हर्नमेंटच्या जागा भरल्या जातात. त्याच्यानंतर CFTRI आहे, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मैसूरला, या ठिकाणी आहेत. DFRL, IICPT, निप्टम या ठिकाणी सायंटिस्टच्या आणि असिस्टंट प्रोफेसरच्या जागा भरल्या जातात. ह्या सगळ्या मी तुम्हाला गव्हर्नमेंटचा स्कोप सांगतोय, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये काय काय आहे. ICARचं सायंटिस्ट आहे, ARS. आता मी सरांनी सुरुवातीला सांगितलं की ASRB म्हणून एक आहे, ऍग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड. बरोबर, याच्यामध्ये फूड सायंटिस्ट हे नेमले जातात आणि जेवढी गरज असेल तेवढ्याची ते ऍड येते आणि मग हे फूड टेक्नॉलॉजिस्ट जे आहेत लोक ते ही एक्झाम देऊन पास होऊन हे या ठिकाणी फूड सायंटिस्ट म्हणून लागू शकतात. ओके, आता गव्हर्नमेंटमध्ये त्या ठिकाणी स्कोप आहे फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीला, पण बऱ्याच वेळेस कसं असतं की गव्हर्नमेंट सीट्स आर लिमिटेड, ते लिमिटेड असतं. मग आता ज्यावेळेस भरपूर प्रमाणात शिकून बाहेर पडतात मुलं, त्यावेळेस त्यांना त्या प्रमाणात संधी उपलब्ध पाहिजे. तर काय आहे की कोणतंही क्षेत्र विद्यार्थ्यांनी निवडताना गव्हर्नमेंट क्षेत्र हा तुमचं प्राइम टार्गेट असतं, पण त्याच्यानंतर प्रायव्हेट मध्ये किती स्कोप आहे हे बघावं. कारण गव्हर्नमेंट जर मिळालं नाही तर आपल्याला प्रायव्हेट कडे वळावं लागणार आणि प्रायव्हेट मध्ये त्या घटकाला, त्या याला सिलेबसला, त्या सब्जेक्टला किती स्कोप आहे हे सगळ्यांनी अभ्यास करावं. तर आज घडीला सगळ्यात जास्त स्कोप कुठल्या सेक्टरला असेल प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तो फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. कारण तुम्हाला मी सांगतो, फूड इंडस्ट्रीमध्ये एव्हरी प्रोसेसिंग इंडस्ट्री वेअर फूड प्रोडक्ट्स आर प्रोड्युस्ड, राईट फ्रॉम मिल्क फूड इंडस्ट्री, प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट्स फ्रॉम मिल्क मधून पासून मिल्क प्रोडक्ट जे तयार होणार आहेत त्याच्यापासून वाईन तयार करणे, द्राक्षापासून बियर तयार करणे, इथपर्यंत होणाऱ्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये
हा माणूस फूड टेक्नॉलॉजी ज्याचं झालं असेल, फूड टेक्नॉलॉजी याने केला असेल, तो क्वालिटी कंट्रोल किंवा क्वालिटी अश्युरन्स किंवा प्रोडक्शन किंवा ऑडिटिंग ऑफ सच इन्स्टिट्यूट्स आणि मार्केटिंग, त्याचबरोबर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, म्हणजे एका इंडस्ट्रीमध्ये यातला 6 सेक्टर असतात. अशा प्रत्येक क्षेत्रात हा काम करू शकतो. फूड रिसर्च लॅबोरेटरीज आहेत, प्रायव्हेट आहेत, गव्हर्नमेंटचे आहेत, त्या ठिकाणी तो काम करू शकतो. कॉर्पोरेट फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आर देअर, तिथं तो काम करू शकतो. फूड पॅकेजिंग कंपनीज, या ठिकाणी या मुलाला जॉब मिळतो. फूड मशिनरी अँड इन्स्ट्रुमेंट्स जे मॅन्युफॅक्चरिंग करणार आहेत, या कंपनीमध्ये देखील या फूड टेक्नॉलॉजीना काम मिळतं. देन फ्लेवर हाऊसेस, डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट फ्लेवर्स, आता सगळे वेगवेगळे फ्लेवर्ड प्रोडक्ट्स येत आहेत, तर या फ्लेवर्ड प्रोडक्ट तयार करणाऱ्या कंपनीज आहेत, ज्याच्यामध्ये तो काम करू शकतो. फूड होलसेलर्स, ऍग्रिकल्चर कमोडिटीज एक्सपोर्ट व्हेंचर्स जे आहेत, त्यांच्याकडे ही मुलं काम करू शकतात. रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये, R&D मध्ये, डेव्हलपमेंट ऑफ न्यू अनालिटिकल टेक्निक्स, डेव्हलपमेंट ऑफ न्यू प्रोसेसिंग टेक्निक, डेव्हलपमेंट ऑफ न्यू प्रोडक्ट्स ऍज वेल एज इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ दॅट फूड प्रोडक्ट, याच्यासाठी महत्वाचं म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट. सेल्फ एम्प्लॉयमेंट हा फूड टेक्नॉलॉजीचा जो हे आहे, तो खूप मोठी जमेची बाजू आहे. फूड टेक्नॉलॉजी, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन करा किंवा बीटेक फूड टेक्नॉलॉजी करा किंवा बीएससी टेक्नॉलॉजी करा, त्याचे सिलेबस अशा पद्धतीने डिझाईन केले असतात की हा मुलगा ऍडमिशन घेईल त्याला ऍडमिट नॉलेज दिलं जातं, त्याच्यामध्ये नॉलेज आणि स्किल इनकॉर्पोरेट केलं की जे विद्यार्थी अशा क्षेत्रावर स्वतः उद्योगधंदे चालू करू शकतील. एक जॉब सीकर होण्यापेक्षा ती जॉब प्रोव्हायडर होते. यासाठी भरपूर मुलं स्वतःचे उद्योग, स्वतःचे हॅलो, कांबळे सरांचा परत आवाज तुटलाय, पुन्हा ते जॉईन होत आहेत. 2 मिनिट. हॅलो, हा जॉईन झाले सर. हा जॉईन करू सर, फक्त मला स्क्रीन हे करा. हा सर, हा करतोय. 2 मिनिट, 5-10 मिनिटं आवरत. हा सर, शेअर करा स्क्रीन. अजून नाही झालं सर. सर अजून दाखवत नाही इकडे मला. 2 मिनिटं सर. सर केलं सर, पुन्हा डिस्कनेक्ट झालेत. 2 मिनिट सर, पुन्हा डिस्कनेक्ट झाला. आपण पुन्हा हे करतोय. सॉरी फॉर डिस्टर्बन्स, पण नेटचा प्रॉब्लेम आहे जरा आमच्या इकडे. ओके सर. नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे नेट जरा रेंज कमी आली की सर डिस्कनेक्ट होतं आणि परत कनेक्शन हे होतं. सर पुन्हा हे केलंय, आपल्याला होस्ट केलं. शेअर करा स्क्रीन. ओके ओके करतो. हॅलो, आवाज येतोय का माझा? हा सर येतोय. हॅलो, हा सर येतोय, आवाज येतोय आपला सर. बबन विभूते, आपण जरा लेफ्ट वर. बबन विभूते, आपला आवाज बंद करा. हा सर, कांबळे सर आपण कंटिन्यू करा. हा करतो चालू करतो सर मी. 1 मिनिट सर, फक्त माझं स्क्रीन ओके. तर प्रायव्हेट सेक्टर मध्ये या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. आता जितके फूड प्रोडक्ट्स इंडस्ट्रीज आहेत प्रोसेसिंग मध्ये, राईस मिल्स पासून दाल मिल, खाद्यतेल जे आपले तयार होतं, ऑइल मिलिंग, या ठिकाणी ही मुलं क्वालिटी कंट्रोलला, प्रोडक्शनला, मार्केटिंगला, रिसर्च अँड डेव्हलपमेंटला काम करू शकतात. ओके. शुभम मगदूम, आपला आवाज म्यूट करा. ओके.
कांबळे सर प्लीज कंटिन्यू. This is the sum of the top recruitment companies: MTR Foods, Amul, Dabur, PepsiCo, Britannia, Nestle, ITC, Agrotech, Parle, ITC, Cadbury. हे टॉप रिक्रुटमेंट कंपनीज आहेत इंडियाच्या. या ठिकाणी ही सगळी मुलं लागू शकतात. तर मी मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता फक्त मी हे सांगतो की तुम्हाला फूड सायन्स कशा पद्धतीनं ऍडमिशन किंवा शिक्षण कसं घेता येईल. काय आहे की बीटेक फूड टेक्नॉलॉजी जर तुम्हाला करायचं असेल तर 12वी सायन्स विथ पीसीएम किंवा पीसीएमबी ग्रुप 50% मार्क्स ओपन साठी लागतात, 40% कॅटेगरीसाठी. तर ही मुलं बीटेक फूड टेक्नॉलॉजीला ऍडमिशन घेऊ शकतात. त्याचबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे. त्या ठिकाणी बी ग्रुप ए ग्रुपची मुलं ही बीएससी केल्यानंतर एमएससी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच्यानंतर विविध ठिकाणी एमटेकचा पण पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे. आता आमचं हे जे कॉलेज आहे सांगुळवाडीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात आहे. कोल्हापूर पासून 70 किलोमीटर आहे. गगनबावड्यापासून 15-16 किलोमीटरवर हे कॉलेज आहे. या ठिकाणी बीटेक फूड टेक्नॉलॉजी हा कोर्स 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम रन केला जातो. तर या 4 वर्षाच्या डिग्री प्रोग्राम मध्ये काय केलं जातं तर 3 वर्ष त्यांना विविध जे सेक्टर्स आहेत त्या सेक्टरनुसार 36 सब्जेक्ट असतात ते शिकवले जातात. आणि त्याच्यानंतर 7व्या सेमिस्टरला त्यांना एक रिसर्च प्रोजेक्ट असतो आणि 8व्या सेमिस्टरला इंडस्ट्रियल ट्रेनिंग असतं. तर या पद्धतीनं जे आता आमच्या कॉलेजचे जेवढे विद्यार्थी पास आउट आहेत सगळ्यांना जॉब मिळालेला आहे. एकही विद्यार्थी आपल्या कॉलेजचा कोणी बेरोजगार नाहीये. दिस इज द ऍक्च्युअल स्कोप ऑफ. आमच्याच नाही कोणताही फूड टेक्नॉलॉजी केलेला विद्यार्थी बेरोजगार राहतच नाही. कारण कोविडच्या सिच्युएशन मध्ये देखील जे फूड टेक्नॉलॉजीची बॅच पास आउट होऊन गेली त्यांना विदिन 1 मंथ 1 महिन्याच्या आतमध्ये ते सगळे जॉबला लागले. दिस इज द ऍक्च्युअल स्कोप ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ह्यूज स्कोप आहे याच्यासाठी. तर आता ऑडियन्सला वगैरे काही शंका असतील तर मला विचारा. ज्यांना काही शंका असतील ते आपले प्रश्न विचारू शकतात. ज्यांना शंका आहे त्यांनी अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. याच्या बाबतीत मी चॅट बॉक्स मध्ये हॅलो हा सर बोला. चॅट बॉक्स मध्ये मी माझा मोबाईल नंबर सुद्धा शेअर करतो. जरी कुणाला नंतर जरी कुणाला शंका विचारायच्या असतील तरी विचारा. सर्वेश काटकर कोणाला शंका आहे विचारा. काय आपला माईक अनम्यूट करा, क्लिक करा त्यावर आपला प्रश्न विचारू शकता आपण. नसल्यास आपण चॅट बॉक्स मध्ये सुद्धा आपला प्रश्न टाइप करून विचारू शकता. हॅलो सर, मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. हा विचारा बोला. हॅलो सर, आपल्या बॉडीमध्ये फॅटचं प्रमाण कशामुळे वाढलं जातं? बॉडीमध्ये फॅटचं प्रमाण जे आहे त्याला सेडेंटरी लाईफस्टाईल, बरोबर ना. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काय पहा की आपण काय करतो, आपल्या शरीराला कष्ट किती मिळतात, बरोबर ना. तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी काय आहे त्याच्या प्रमाणात आपण फूड हे केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी एक डाएट असतो. तर तुम्ही ज्यावेळेस कंझ्युम करता फूड त्यामध्ये ते फॅटचं प्रमाण जास्त असतं. आता सद्यस्थितीत काय आहे की जंक फूड म्हणजे आपले तळलेले वगैरे जे तुम्ही पदार्थ खाताय ना, तर समोसा खाणार, वडापाव खाणार, याच्यामधून भरपूर प्रमाणात फॅटचं इंटेक होतं, बरोबर. आणि रेग्युलर तुमचं बॉडी मेटाबॉलिझम आहे त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स भरपूर एंटर होत असतात. ते कार्बोहायड्रेट सगळे एनर्जीसाठी वापरले जातात आणि एक्सेस जे होणार आहे ते फॅटच्या स्वरूपात बॉडीमध्ये स्टोअर केलं जातं. हळूहळू हे प्रमाण वाढत जातं. मग याच्यासाठी काय आहे की इंटेक करताना जे फॅटचा इंटेक आहे तो कमी असावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त असावी. हे जर केलं तर बॉडीमध्ये आपलं जे वाढणारं फॅट आहे, जे कोलेस्टेरॉल वाढतंय आणि हायपरटेन्शनचे केसेस ज्या वाढायला लागल्यात ते आपल्याला कंट्रोल करता येईल. बॉडी मास इंडेक्स नुसार आपल्याला कसं आहे की आहार, आता कसं असतं की आपल्याला आपण काय करतो पहा, नेहमी जे आपल्याला चांगलं लागतं ते आपण जास्त खातो. पण ऑलवेज काय असतं की जे आपल्या जिभेसाठी चांगलं आहे ते शरीरासाठी चांगलं नसतं बऱ्याच वेळेस. आणि जे शरीरासाठी चांगलं आहे ते आपल्याला चांगलं लागत नसतं जिभेला.
त्यामुळे आपण ती कमी खातो, त्याचे दुष्परिणाम हे होत असतात. आणि ओबेसिटीसाठी एक महत्वाचा घटक कारणीभूत आहे ते मी तुम्हाला सांगतो की ओबेसिटी होण्यामागे सद्यस्थितीत चहा सारखं पिणे, बरोबर ना. आता जी बरीच लोक आहेत जी ऑफिसमध्ये वगैरे असतात तर 15 मिनिटाला, अर्ध्या तासाला, 1 तासाला चहा पिणे हे काय आहे की अननेसेसरी कॅलरी इनटेक आहे. एम्प्टी कॅलरीज आपण घेतो शरीरात. चहा पितो म्हणजे तेवढा सुक्रोज येतो आणि त्या कॅलरीज आपल्या शरीरात भरपूर येतात आणि डेली जी आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे त्या कॅलरी मधूनच काय होतं की जी एनर्जी मिळणार आहे तेवढ्यातच होऊन जाते. आणि मग जे आपण जेवतो, जे आपल्या शरीरात फॅट येतं, कार्बोहायड्रेट्स येतात, बाकीचे येतात, याचं रूपांतर सरळ मग फॅट मध्ये होतं आणि मग सेंट्रल ओबेसिटी आणि ओबेसिटी वाढत जाते लोकांची. तर चहावर कंट्रोल ठेवा तुम्ही, ते देखील खूप महत्वाचं आहे. चहा जर म्हणजे कसं आहे, तुम्ही एम्प्टी कॅलरीज घेताय वारंवार, मग शरीराला जी गरज लागते का जे कार्बोहायड्रेट लागते ते चहा मधूनच मिळते. म्हणजे फूड डायजेस्ट होऊन जे कार्बोहायड्रेट होणार आहे त्याचं काय करणार, ते आपल्या शरीरामध्ये स्टोअर केलं जातं, त्याचं फॅट मध्ये कन्व्हर्जन होतं परत. हा देखील एक महत्वाचा हे आहे. सर 2 प्रश्न आहेत चॅट बॉक्स मध्ये. हॅलो सर, कॉफी दोन आहेत बॉडीला का? हेल्दी आहे का अनहेल्दी आहे? कोणतं? काय कॉफी म्हटलं? कॉफी हॅलो, कॉफी आपण जी कॉफी पितो ना ते हेल्दी आहे की अनहेल्दी? हे पहा मी तुम्हाला सांगतो काय असतं. फूड टेक्नॉलॉजीच्या वेनं तुम्ही पाणी जरी जास्त पिलंच तरी ते अनहेल्दी आहे. कोणतीही गोष्ट आपल्याला बॅलन्स मध्ये घ्यायचं आहे. कॉफी जर तुम्ही एक दुसरी घेत असाल तर त्याला काही नाही, उलट ते हेल्दी आहे. काही प्रमाणात, जर कमी प्रमाणात तुम्ही घेत असाल तर त्याचे चांगले फायदे आहेत. कॉफीचे अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी चांगली आहे. पण तुम्ही जर वारंवार घ्यायला लागलात तर ते अनहेल्दी आहे. कोणताही घटक हे बॅलन्स्ड प्रमाणात पाहिजे. जी गोष्ट आपल्या शरीराला चांगली असते तीच जर तुमचं इंटेक त्याचा खूप प्रमाणात वाढला तर ती लगेच टॉक्सिसिटी क्रिएट करतं शरीरात आणि मग ते अनहेल्दी होऊन जातं. फॅट सुद्धा आपल्याला गरजेचं आहे, ठराविक प्रमाणात फॅट आपल्याला घ्यावंच लागतं. तसंच कॉफीचं देखील आहे. तुम्ही जर लिमिटेड असेल तुमचं कंझम्पशन तर तुम्हाला त्याचे फायदे आहेत, तोटे नाही. पण तुम्ही वारंवार ते घेत असाल, दिवसातून 5-7 वेळा जर तुम्ही घ्यायला लागला सारखं, तर त्याचे तोटे आहेत. धन्यवाद सर. ओके सर, थँक्यू. यामधला एक प्रश्न आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स हा फूड इंडस्ट्रीमध्ये येतो का? नाही, फूड इंडस्ट्रीमध्ये येत नाही, पण फूड इंडस्ट्री ज्यानं फूड सायंटिस्ट फूड टेक्नॉलॉजिस्ट केलाय तो तिथं लागू शकतो SI म्हणून. ठीक आहे. तसंच या बीटेक ची लागू शकतो. फी किती आहे पूर्ण कोर्स करता? बीटेकची फी सर 86,500 रुपये फी आहे त्याची. पण शासनाची सवलत मिळते 50%, मुलांना 50% भरावे लागतात 45,000. त्याच्यानंतर SC ST NT साठी पूर्ण फ्री आहे कॅटेगरीसाठी. ओपन ओबीसीला 50% सवलत मिळते, 45,000 रुपये भरावे लागतात. पण आमची संस्था त्यामध्येही त्यांना कन्सेशन देते, त्यांना काही फारसं फी भरावी लागत नाही. 15-20,000 रुपये फी त्यांच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही फक्त घेतो. त्याचबरोबर कॉमर्स स्टुडंटसाठी फूड इंडस्ट्रीमध्ये काही अपॉर्च्युनिटीज आहेत का? आहेत ना सर. कॉमर्स स्टुडंटसाठी कसं आहे, आता जे तुमचे वाणिज्य आहे, फूड इंडस्ट्रीचं जे व्यवस्थापन आहे, नंतर फूड प्रोडक्शन केल्यानंतर, बरोबर ना, फूड इंडस्ट्रीमध्ये फूड एकदा प्रोडक्ट तयार केल्यानंतर त्याचं फर्दर जे व्यवस्थापन आहे, मार्केटिंग अँड मॅनेजमेंट, याच्यामध्ये बऱ्यापैकी कॉमर्सची लोक असतात. कॉमर्सला याच्यामध्ये भरपूर स्कोप असतो. कारण त्याचं पहा, तुम्हाला प्रॉफिट किती जनरेट होतं ऍक्च्युअल, व्हॉट शुड बी द मार्जिन, प्रोडक्ट सेल करताना त्याचा MRP ज्यावेळेस आपण निर्धारित तयार करतो, MRP ऍक्च्युअल प्रोडक्शन कॉस्ट, ओव्हरहेड अँड युटिलिटीज, मार्जिन किती असावं, बरोबर ना, डिप्रिशिएशन कॉस्ट, हे सगळं करण्यासाठी कॉमर्सची माणसं तिथे लागतात. हे काढूनच मग त्या प्रोडक्टची काय केली जाते, MRP निर्धारित केली जाते आणि कॉमर्सचा माणूस प्रत्येक फूड इंडस्ट्रीमध्ये असतोच. ओके, धन्यवाद सर. त्यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक AS कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी या सत्राचे आभार व्यक्त करावेत. धन्यवाद सर. या ठिकाणी हा सेशन अतिशय चांगला सेशन हर्षवर्धन कांबळे सर आपण घेतलात. आपल्या व्याख्यानामध्ये आपण या ठिकाणी नमूद केलं की अन्न प्रोसेसिंग असेल किंवा फूड प्रोसेसिंग आणि त्याचं प्रिझर्वेशन कसं करावं आणि कशा पद्धतीने आपण उत्पादित अन्नाचं व्हॅल्यू एडिशन करू शकतो. त्याचबरोबर फूड पॅकेजिंग मध्ये कशा पद्धतीचा स्कोप आहे आणि गव्हर्नमेंट सेक्टर असेल, स्टेट लेवलमध्ये
किंवा राज्य पातळीवरती फूड सेक्टर ज्या फूड लॅबोरेटरीज आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा स्कोप विद्यार्थ्यांना मिळू शकतो, क्वालिटी कंट्रोल असेल, त्याचबरोबर कोणत्या पद्धतीनं किंवा कोणत्या पद्धतीचं शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या पदावरती आपण जाऊ शकतो या फूड इंडस्ट्रीमध्ये, त्याबाबतही आपण योग्य पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं, फी स्ट्रक्चर सांगितलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या डॉक्टर पानन सर यांनी विचारलेला हा प्रश्न आहे की कॉमर्स विद्यार्थ्यांकरता या फूड टेक्नॉलॉजीमध्ये काही स्कोप आहे, याबाबतही आपण योग्य पद्धतीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं. तर ओव्हरऑल जे याचं जे कन्क्लुजन आहे ते अतिशय चांगलं हे व्याख्यान आपण दिलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ऑनलाईन वेबिनार मध्ये जॉईन झालात, आपले विचार या ठिकाणी शेअर केलेत, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं आणि आमच्या आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीनं मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या सेशनमध्ये आमच्या आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश देसाई सर, सचिव प्राध्यापिका डॉक्टर विद्या देसाई मॅडम, त्याचबरोबर आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन बी शाह सर, आमच्या महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, आमच्या डॉक्टर पारारी सर आणि इतर सर्व विद्यार्थी, या सेशनमध्ये सहभागी झालेले सर्व शिक्षक असतील, विद्यार्थी मित्र असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हे वेबिनार संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व पार्टिसिपंटना सूचना आहेत की चॅट बॉक्स मध्ये फीडबॅक फॉर्म दिलेला आहे, तो फीडबॅक फॉर्म आपण तात्काळ भरावा. तो भरत असताना आपला ईमेल आय डी आणि आपलं पूर्ण नाव व्यवस्थित भरात, आपल्या ईमेल वरती आपल्याला सर्टिफिकेट प्राप्त होईल. धन्यवाद. पुन्हा एकदा मी फीडबॅक फॉर्म तिथे कॉपी करतोय, तो ओपन करा आणि भरा. त्याची लिंक मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेली आहे. क्या बारह सर है हे पण एवढंच आहे. हे पण एवढं चॅट बॉक्स मध्ये फीडबॅक फॉर्म टाकलेला आहे, तो आपण भरा. तुमचा एवढं काय ठरवलं नाही, काय जास्त आहे. धन्यवाद. सर्वांचे आभार व्यक्त करून इथं आपला कार्यक्रम थांबवतोय.